आपल्या शेतमळ्यातील मका हार्वेस्टिंग सुरू आहे। तर आज मी मकाचे कणस आणून अशा पद्धतीने ही सोलून आणि दाणे वाळवून घेतलेत। तर मला करायचे आहेत मकाचे छान असे धपाटे। तर हे खूप सुंदर असे धपाटे मकाचे होत असतात। तर चला तर आपण पाहूया कशा पद्धतीने हे धपाटे करायचे आहेत। तर कांदा कापून घेतलाय आणि मका ही बारीक अशी दळून घेतलेली आहे। तर 2 वाट्या मकाचं पीठ घेतलंय, त्यामध्ये अर्धी वाटी ज्वारीचं पीठ टाकलंय आणि आता आपल्याला 2 चमचे यामध्ये टाकायचं आहे डाळीचं पीठ। तर अशा पद्धतीने हे सर्व मीठ टाकून आपल्याला कालून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे हिंग, हळद आणि थोडीशी धना पावडर। तर हे सर्व मिश्रण कालून घेतल्यानंतर त्यामध्ये कापलेला कांदा आणि कापून घेतलेला कढीपत्ता, आपल्याकडे कोथिंबीर असेल तर अजूनच भारी असा मस्त सुगंध कोथिंबीरीचा येत असतो। तर मसाला टाकून आपल्याला हे पीठ थोडंसं सैलसर असं मळून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने सैलसर असं हे पीठ मळून घेतल्यानंतर आपल्याला हे पीठ थोड्या वेळ रेस्टला ठेवायचं आहे। तर 10 मिनिटं आपण याला रेस्ट देऊ आणि नंतर आपण करूया आता याचे धपाटे। तर धपाटे करण्यासाठी आपण इथं एक कपडा घेतलेला आहे, सुती कपडा, आणि तो ओला करून घेतलाय आणि अशा पद्धतीने उंडा करून आपण हे धपाटे ओल्या कपड्यावर थापून घेणार आहोत। तर पहा किती सुंदर पिवळे धमक आणि तोंडाला पाणी आणणारे धपाटे आपले तयार झाले। तर आता तव्यावर तेल टाकून आणि थोडासा पाण्याचा शिपका देऊन आपण हे धपाटं भाजायला टाकणार आहोत। तर याला छिद्र पाडून घेतलेले आहे, ते या छिद्रामध्ये आपल्याला सोडायचं आहे तेल आणि कडेनेही तेल सोडून आपल्याला थोडासा पाण्याचा शिपका देऊन आणि झाकण ठेवायचं आहे। खूप सुंदर असं धपाटं आपलं उकलून किंवा उकडून निघतं आणि छान असे आपले धपाटे तयार होतात। तर पहा मकाचे धपाटे खूप पौष्टिक आणि तोंडाला चव आणणारे, आजारी माणसाला किंवा साखरेच्या माणसालाही हे धपाटे खूप पौष्टिक असे आहेत। लिंबाच्या गोड लोणच्या बरोबर किंवा गुळाबरोबर हे धपाटे आपण खाऊ शकतो, दह्याबरोबरही धपाटे आपण खाऊ शकतो। तर आता ऋग्वेद ऋषांगला गरम गरम असे मी धपाटे दिलेले आहेत, तर त्यांनाही खूप आवडले आणि अशा पद्धतीने हे सर्व धपाटे आपण करून घेतलेले आहेत रात्रीच्या डिनरसाठी। चला तर मैत्रिणींनो, भेटूया पुन्हा।